बीड येथे आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कार्यक्रमात धनंजय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सामाजिक समतेच्या विषयावर आपले परखड मत मांडले। प्रत्येकाने महामानवांचे विचार गाठीशी बांधून ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। सत्यशोधक समाजभूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात उपस्थितांना संबोधन करताना धनंजय मुंडे म्हणाले की समाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांचा आपण पुरस्कार वितरण सोहळा ठेवला। बीड जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावात प्रत्येकाला अनुभव आला असेल। आज आपण प्रत्येकाने आपापलेच महामानव बांधून घेतलेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला फक्त मराठा समाजाने साजरी करायची का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त मागास प्रवर्गातील लोकांनी साजरा करायचा का? महात्मा फुले यांची जयंती फक्त माळी समाजाने साजरी करायची का? शिक्षणाची चळवळ महात्मा फुले यांनी सुरू केली म्हणून फक्त माळी समाजातील लोकांनी शिक्षण घ्यायचे का? भगवान बाबांची जयंती फक्त वंजारी समाजाने साजरी करायची का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले। मुंडेंनी पुढे महामानवांचे कार्य अधोरेखित करत उपस्थितांनी समतेची कास धरण्याचे आवाहन केले। मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, इथे उपस्थित आणि व्यासपीठावरील सर्वांना एक प्रश्न विचारतो। छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य फक्त मराठा समाजासाठी उभे केले नव्हते, तर ते 18 पगड समाजासाठी उभे केले होते। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाला दिले। हे संविधान फक्त मागास प्रवर्गातील लोकांसाठी निर्माण नाही केले। साहित्यातून उपाशी माणसांची व्यथा खऱ्या अर्थाने कोणी मांडली लिहिली तो माणूस म्हणजे अण्णाभाऊ साठे। महात्मा फुले यांनी देश स्वतंत्र होण्याअगोदर शिक्षणाची चळवळ निर्माण केली, ती फक्त माळी समाजासाठी नाही केली। भगवान बाबांनी अध्यात्मातून आणि शिक्षणातून सांगड घातली, ती फक्त वंजारी समाजासाठी नाही। छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासह सर्वच महापुरुषांचे कार्य आणि शिकवण ही सर्वसमावेशक राहिलेली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले। मुंडेंनी असे आवाहन केले की महामानवांच्या कार्याचा आदेश घेऊन सामाजिक कार्य करताना आपण महापुरुषांना जातीय बंधनात अडकवत न ठेवता सर्वव्यापी कार्य करायला हवे। पुढे ते म्हणाले, माझी तुम्हा सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती की मधल्या काळात आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक समता उरलेली नाही। मला सांगायला लाज वाटते की या बीड जिल्ह्यात पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसले तर ही सामाजिक समता आहे का सांगा, असा सवाल देखील यावेळी धनंजय मुंडेंनी उपस्थित केला। तर बीडमध्ये ही प्रथाच पडली आहे, अशी खंतही मुंडेंनी व्यक्त केली।